तर मंडळी, मी आलतो आकाशसाहेबांसोबत डायरेक्ट पूर्ण मार्केट खरेदी कराय. ओ सॉरी, मार्केट मध्ये खरेदी कराय. तर कस काय मंडळी, मी उरकत होतो आणि पप्पा पण उरकत होते कॉलेजला सोडायला मला. गाडी तर अशी तयार करत होते जस काय नवी दुल्हनच आहे. माझ्या आधी पप्पाच घाई करतात, म्हणतात चल चल जायचे जायचे एमटी घे. पप्पा मला कॉलेजला असं सोडाय येतात जस काय मी बाउंड्री युद्धालाच चाललोय. बस तर खूप लेट आली, पण काय नाही, आपल्याला फक्त असाइनमेंट देऊन माघारी यायचं होतं कॉलेजमधून. असाइनमेंट सबमिट करून आपल्याला कळलं आकासाहेब आणि फादर येतात पुण्यात. मग काय, मग आपण डायरेक्ट आलतो शनिवार वाड्यापाशी. तिथून डायरेक्ट निघालो होतो पुढं. फादर सोडणार होते कुठेतरी, आपल्याला माहित नाही, पण म्हणले सोडतो तुम्हाला मग जातो पुढं. हे आकासाहेबांमागं मी आहे ना, हे कुलीचं काम करतोय. काय घ्यायचं ते लगेच उचलायचं आणि निघायचं. पण सध्या पॉवर बँक घेऊन निघालो होतो मी. पण आकासाहेबांचं मध्येच मन वळालं. म्हणलं आधी पेटपूजा मग काम तुझ्या. पेटपूजा झाल्यावर आम्ही डायरेक्ट आलतो रविवार पेठेतल्या महाराणी या शॉपला. महाराणीत मागच्या वेळेस आकासाहेब येऊन गेलत्या, पण त्यांना काही त्यांच्या चॉईसच्या भेटलं नव्हतं. ह्यावेळेस स्टॉक भरला होता, म्हणून होत्या आता काही भेटते वाटतं सगळं. महाराणी हे फॅशन शॉप अक्कांच्या खूप आवडीचं आहे, कारण अक्का इथं भरपूर वर्षांपासून साड्या खरेदी करत आहे. बघता बघता अक्का साहेबांनी डायरेक्ट ढिगच लावला होता इथं साड्यांचा. त्याच्यामुळं मी चॉईस केलेल्या साड्या अक्कांना ट्राय करायला सांगितल्या. म्हणलं बघू जरा कस काय दिसतात अक्का साहेब, ही साडी कशी वाटते सांगा मला कमेंट करून. अक्का साहेबांना एक 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 साड्या दाखवल्या व त्यांच्या आवडी साड्या सिलेक्ट करून म्हणलं घेऊन टाका आता, बस झालं टाइमपास. आणि नवरात्रीसाठी आताच पैठणी खरेदी करून ठेवली. होममिनिस्टरच्या कार्यक्रमात आका साहेबांतर्फे आहे एक पैठणी. हे असे 10-15 हजार खर्च करून आम्ही निघाले बाहेर इथून. बाहेर आल्यावर बघतो तर काय, माऊसाठी घेतलं होतं खेळणं, पण म्हणलं आधी मी खेळून घेतो, माझं भागलं की देऊन टाकतो मग माऊला. शेवटी पेटपूजा म्हणून डायरेक्ट आलतो मस्तानी प्यायला कावेरी मध्ये. मग काय, आका साहेबांना मस्तानी पाजून आम्ही निघालो घरी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करून टाका तेवढा आता. तर चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.